समनक जनता पार्टीची पुसद येथील रेस्ट हाऊस येथे चिंतन बैठक संपन्न। समनक जनता पार्टीचे नवनियुक्त राष्ट्रीय महासचिव प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड, प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण कालापाड, वाशिम जिल्हाध्यक्ष गजानन धामणे, वाशिम जिल्हा महासचिव धीरज नाईक, यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरुण कुमार राठोड, यवतमाळ जिल्हा महासचिव प्रफुल्ल राठोड तसेच पुसद तालुका पदाधिकारी व गोरसेना सामाजिक संघटनेचे अधिकारी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रेस्ट हाऊस येथे चिंतन बैठक संपन्न झाली। दिनांक 1 सप्टेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान तसेच आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही चिंतन बैठक घेण्यात आली। यावेळी पुसद तालुका पद नियुक्तीही करण्यात आली। यामध्ये तालुकाध्यक्ष म्हणून विलास आडे, तालुका कार्याध्यक्ष म्हणून रमेश जाधव, तालुका उपाध्यक्ष म्हणून संतोष झोडगे, तालुका महासचिव म्हणून ॲडव्होकेट पवन जाधव, तालुका महासचिव म्हणून निर्गुण चव्हाण, अंकुश बेंगाळ, तालुका सचिव म्हणून सुमित राठोड यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच गोरसेना सामाजिक संघटनेमार्फत विकास धर्मा राठोड राहणार मांडवा यांची काकडदाती गटाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी विकास धर्मा राठोड यांनी उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी यांचे आभार मानले। समनक जनता पार्टीच्या माध्यमातून पुसद येथे आज चिंतन बैठक पार पडलेली आहे विश्रामगृह। आज जे काही 2-3 दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून शेतकरी जो हवालदिल झालेला आहे तो एक दौरा आजच्या तारखेला एक माळ पठारावरील 22 गावांचा दौरा पूर्ण झालेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्या नुकसान भरपाईसाठी खूप एक आंदोलन आपण आता उभं करतो आहे आणि ते आंदोलनाची एक पूर्वतयारी म्हणून आज एक चिंतन बैठक या ठिकाणी पार पडली। काही नियुक्त्या सुद्धा आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि येणारी जी विधानसभा आहे अत्यंत ताकदीने संपूर्ण महाराष्ट्रावर लढण्याचा मानस आमचा आहे। पुसद विधानसभा मतदारसंघासाठी जी समनक जनता पार्टी आहे त्यांची भूमिका कशा प्रकारे राहील? पुसदच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर आमची भूमिका असणार आहे। महाराष्ट्रातील किमान आता 50 विधानसभेचं आम्ही टार्गेट करतोय। पुसद म्हणजे एक वेगळं नाही आहे, तर आमच्यासाठी कुठलाच मतदारसंघ वेगळा नाही आणि म्हणून एक प्रामुख्याने जी भूमिका आम्ही राजकीय घेतलेली आहे। आता आपल्याला माहीत असावं म्हणून सांगतो की काँग्रेससोबत आमचं अलायन्स झालं आहे 20 जुलै 2024ला मुंबई येथे आणि त्या अलायन्सच्या नंतर आमच्या भूमिका स्पष्ट झालेल्या आहेत। पुसदमधून समनक जनता पार्टीचा चेहरा कोणता राहील? चेहरा सध्या तरी सांगता येणार नाही, कारण उमेदवारांची चाचपणी करणं चालू आहे। उमेदवार जो कोणी एक लायक कॅन्डिडेट असेल तो समोर केला जाईल। आता युतीचा जो फॉर्म्युला असणार आहे त्या युतीच्या फॉर्म्युल्यानुसार काम चालेल।